बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम सुरू. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आज स्वाक्षरी करून ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे. ही स्वाक्षरी मोहीम 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात चालणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात सुद्धा ईव्हीएम विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी सुद्धा कळमनुरी तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पाहूया कळमनुरीचे वंचितचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे काय म्हणाले. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हिंगोली. जय शिवराय, जय भीम, जय वंचित. वंचित बहुजन आघाडीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणूक सद्य परिस्थितीला झाल्या, सामान्य नागरिकांचा आणि सामान्य जनतेचा कल ईव्हीएम विरोधामध्ये आहे. हा सर्व निकाल ईव्हीएमला मॅनेज करूनच या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी निकाल लावलेला आहे, असा अनेक सामान्य नागरिकांचा आरोप आहे. त्याच अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधामध्ये सामान्य नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. तीच सुरुवात आज 3 डिसेंबर 2024 रोजीपासून कळमनुरी तालुक्यामध्ये ईव्हीएम विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा, सर्कल, शहर कमिटी, वार्ड कमिटी ह्यांच्या माध्यमातून आज 3 डिसेंबर 2024 पासून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. माझी कळमनुरी तालुक्यातल्या समस्त सामान्य नागरिक जनतेला विनंती आहे की ईव्हीएम विरोधामध्ये जी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे, आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने बॅलेट पेपरवरती ही या येणाऱ्या काळामध्ये निवडणूक घेण्यात याव्या. या ईव्हीएम विरोधातल्या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त निवडणूक विभागाकडे या स्वाक्षरी मोहीममध्ये सामील होऊन स्वाक्षरी मोहीममध्ये आम्हाला सहकार्य करावे, एवढीच विनंती मी कळमनुरी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या नात्याने आपल्याला करीत आहे. धन्यवाद.